दरवर्षीप्रमाणे आषाढी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर येथे जात असते। यावर्षी 13 जून रोजी शेगाव येथून पंढरपूरसाठी रवाना झाली। सर्व नियोजनाची तयारी संत गजानन महाराज संस्थानकडून पूर्ण झाली। यंदा दिंडीचे हे 55वे वर्ष असून जवळपास 700 वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचे प्रस्थान झाले। या दिंडीत 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी निघाली आहे। पुढील 1 महिना पायी प्रवास करून 15 जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे। पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहे। यंदा आषाढी एकादशी 17 जुलैला आहे। या दिवशी समस्त वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जमतो। त्यासाठी राज्याच्या विविध भागामधून संतांच्या पालख्या पंढरपूर येथे येतात। आषाढी एकादशीसाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी 29 जूनला प्रस्थान होणार आहे। पंढरपुरात 4 दिवसाच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपून संत ज्ञानेश्वरांची पालखी 21 जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल। यासाठी भाविक पायदळ वारीसाठी सज्ज झाले असून गुरुवारी श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे ब्रह्मवृंदांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्रींचे सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या उपस्थितीत सकाळी 7 वाजता विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली। गण गण गणात बोलते जय गजानन श्री गजानन विविध अभंगांच्या निनादात श्रींची पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। पालखीचे यंदा 55वे वर्ष असून सतत प्रवास करून श्रींची पालखी पंढरीत दाखल होणार आहे। मंदिर